लोकांनी नाही हो, लोकांनी केलंय. काय खेळ झालाय मला काही माहिती नाही. आता सगळ्या महाराष्ट्रात ज्याची चर्चा आहे ते इथेही असू शकते. महाराष्ट्र चर्चा आहे. इथेही मला हा पराभव मान्य नाही म्हणतोय मी. नाही, कार्यकर्त्यांना त्रास झाला तर मी त्या स्टेपला म्हणजे म्हणजे एक लक्षात घ्या, मी कधीही त्या स्टेपला जाईल. मी म्हणजे असं लेचाप्याचा माणूस नाही. मी माझ्या माणसासाठी मी मरायलाही तयार आहे. याला पराभव म्हणायचं का गेम म्हणायचं माझ्यात काही लक्षात येईना. एक तर तिकीट द्यायलाही मला उशीर झाला. इमानदारीचं जर हे फळ मिळत असलं तर इथून पुढं चांगले माणसं राजकारणामध्ये टिकणार नाही. आमदाराचं तुमच्या नेमक्या आमदाराकडून अपेक्षा काय आहेत हे लोकांनी सांगितलं पाहिजे. नुसतं आमदारांनी येऊन तुम्हाला इथं नुसतं भुलीत राहणं हे जर अपेक्षा लोकांच्या असतील तर हे चुकीचं आहे. मुंबईला त्यांना दादांनी त्यांना मला आणि सुरेश दस साहेबांना मला तिघांनाही बोलवलं होतं की बा एकोप्याने काहीतरी करा म्हणून, पण त्यावेळेस कुणी तयार झालं नाही. नंतर मग मी तिकीट आणलं, त्यांनाही माझ्या आधी तिकीट मिळालं. धोंडे साहेबांनी राहिलं, म्हणजे ठीक आहे, जेवायचं असेल ते होईल. पैशाला कधी महत्व दिलं नाही. परवाच्या याच्यात असं भाषण झालं की घरं भरले, एकही रुपया कुठून घेतला नाही. कोणत्याच ऑफिसचा एकही रुपया कुणालाही मागितला नाही, कोणत्याही अधिकाऱ्याला विचारायचं. आणि 5ही पैसे कोणत्या कार्यकर्त्याचे कोणत्या कामाचे घेतले नाहीत. मुंडे साहेबाचे उपकार आहेत ते मी तर सभेत सांगत असतो. पोरांना सुद्धा सांगून जाईन ह्या कुटुंबाच्या विरोधात कधी जायचं नाही. ह्या जातीचे आम्ही आहेत, खानदानी माणसं आहेत आम्ही. काम सरलं की 2 दिवसात लगेच काहीतरी वरून आशीर्वाद कोणाचा मिळायसाठी लगेच आरोप करणाऱ्यापैकी मी नाही. नमस्कार, मी गणेश पोकळे. लेट्सअप मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता मी आहे शिराळ या गावी. हे गाव आष्टी तालुक्यातील आहे. आता याच्यावरती आपल्याला पुढे बोलायचंच, पण तुम्हाला सांगायचं असं की सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस निवडणुका सुरू झाल्या, हा स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ सुरुवातीचा, तर विश्वनाथ भाऊ आजबे म्हणून हे 1957ला आमदार होते, ते 62 पर्यंत, आणि 62-67 भाऊसाहेब आजबे आमदार होते. त्याच्यानंतर 2019ला म्हणजे तो 33 वर्षाचा कालावधी, आणि त्याच्यानंतर तो 19 म्हणजे असं 52 वर्षाच्या नंतर पुन्हा या गावात आमदारकी आली. ती आमदारकी आली बाळासाहेब भाऊसाहेब आजबे यांच्याकडे. आता पंचायत समितीपासूनचा कालावधी सुरू झाला त्यांचा. त्या अगोदर बँकेत होते, म्हणजे बँकेच्या राजकारणात, नंतर पंचायत समिती, आणि पुन्हा जिल्हा परिषद. तर बाळासाहेब आजबे यांची आत्तापर्यंतची जर ओळख बघितलं आपण, तर बाळासाहेब आजबे हे मुंडे साहेबाशिवाय नाहीत वेगळे, अशी परिस्थिती तालुक्यात होती. आणि दुर्दैवाने 2014ला मुंडे साहेब आपल्यातून गेले. त्याच्यानंतर बाळासाहेब आजबे उघडे पडले अशी चर्चा बऱ्याच ठिकाणी होती, कारण इतका माणूस एखाद्याच्या आधिपत्याखाली आला असावा आणि तसा कार्यकर्ता असावा अशी त्यांची ओळख होती. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे एक शंकरराव चव्हाणाबद्दल एक ओळ बोलली जायची, हे हेडमास्तर आहेत. तसं बाळासाहेब आजबे हे एक व्यक्ती असे की ते हेडमास्तर आहेत, फार स्ट्रिक्ट. जे काम आहे ते काम, अशा स्वभावाचा हा माणूस आहे. 5 वर्षाचा कालावधी 2019-24 ह्या आष्टी तालुक्याने पाटोदा शिरूर यांनी अनुभवला. पुढचे काही राजकारणाचे गणित इकडे तिकडे झाले आणि दुर्दैवाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण ह्या सगळ्या रणांगणात एकटा लढणारा माणूस, सगळ्या गोष्टींना पुरून उरणारा माणूस, सगळ्या गोष्टींना सामोरं जाणारा माणूस हे राजकारणात फार कमी लोकांकडे असतं, आणि त्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे आहेत. त्यांनी ह्या मोठ्या कसरतीने ही निवडणूक लढली. आणि आष्टी पाटोदा शिरूरमध्ये यावेळेस महायुतीमध्येच 3 उमेदवार होते. बंडखोर ज्यांना आपण म्हणू शकतो, जे अपक्ष होते, भीमराव धोंडे, भाजपचे अधिकृत सुरेश धस, आणि आजबे हे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं तिकीट होतं. त्यांनी ती निवडणूक लढली. पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्यात, आणि त्यांना तो पराभव स्वीकारावा लागला. पण त्यांचा पूर्वीचा काळ, आतापर्यंत आलेला सगळा संघर्ष, याच्याविषयी आपल्याला त्यांना बोलायचंय. काका, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी आता सुरुवातीचा काळ तर सांगितलाच, आणि 50-52 वर्षांनंतर तुमच्याकडे आमदारकी आली, तर हा पूर्ण मधला काळ गेला, तर हा काय संघर्षच राहिला? माझे वडील वारले त्यावेळेस मी लहान होतो, 4थीला होतो मी त्यावेळेस. ते वारले त्यावेळेस. त्याच्यानंतर मी आमचे थोरले बंधू चंद्रकांत रावजी आजबे यांनीच वडिलांचं प्रेम मला दिलं. आणि कॉलेज संपल्यानंतर मग लगेच मी भुविकास बँकेचं इलेक्शन लागलं होतं. त्या इलेक्शनला मी उभा राहिलो. पण तुम्हाला राजकारणात जायचं असं तुम्ही लगेच म्हणजे त्या मार्गाने होते तुम्ही? नाही, मी कॉलेजला सुद्धा मी फर्स्ट इयरला CR होतो. त्याच्या आधी 11वी-12वीला कर्जतला असतानाही मी तिथं CR होतो. त्याच्यानंतर कोल्हापूरला गेल्यानंतर मी तिथेही इलेक्शन लढवलं होतं. म्हणजे पुढच्या गोष्टी नाही, पहिल्यापासून ह्या विषयामध्ये इंटरेस्ट होता.
की बुवा आपल्या वडिलांनी जे काम ह्या तालुक्यामध्ये जुने माणसं सांगते जे केलं, सगळे जे मेजर टँक आहेत ते माझ्या वडिलाच्या काळात झाले. मिखरी असेल, दादेगाव असेल, किंवा त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचा काळ म्हणजे काहीच नसणार काळ डेव्हलपमेंटचं. त्यावेळेसचे सगळे हे तलाव झाले. दिवनिमगावचा असेल, महासांगवी असेल, किंवा धनगर जवळका असेल, सिंदफणा असेल, देऊळगाव घाटचा असेल, वेलतुरीचा असेल, धानोरा नाही आहे त्या काळातला, आणि हा एक नाही, आपला हा इमनगाव रुटी तलाव एक नाही. बाकी जे मेजर टँक आहेत त्या काळामध्ये ते शंकरराव चव्हाणांचे खूप जवळ होते. शंकरराव चव्हाण आमच्या घरीही आले होते, दोघंही मुख्यमंत्री असताना त्यांची मंडळी आणि ते. तर त्यावेळेस त्यांनी ती डेव्हलपमेंट केली होती आणि काहीतरी चांगलं काम करायचं ह्या उद्देशाने राजकारणामध्ये आलो होतो. पैसे कमवणे हा राजकारणामधला उद्देश आमचा नाही आणि नसणार आहे कधी पण. कारण पैसाच हे सगळं काही नाही, ही पहिल्यापासूनची आम्हाला शिकवण आहे. आता तुम्ही पंचायत समितीपासून पुढे आले, जिल्हा परिषद सदस्य राहिले, तर असा कुठला एक कालावधी घडला किंवा असं काय घडलं का तुम्ही थेट गोपीनाथ मुंडे, साहेबराव दरेकर किंवा भीमराव धोंडे अशा लोकांच्या सोबत होते? आम्ही एकत्रित काम करत होतो. धोंडे साहेब होते, त्याच्यानंतर दरेकर नाना, आम्ही सगळे. आणि मुंडे साहेबाच्या सोबत आल्यानंतर त्यांचं 2009चं इलेक्शनमध्ये मी सक्रियतेने काम केलं. हे आम्ही सगळे सोबत होतो. 14चं जे इलेक्शन आहे, 14च्या इलेक्शनमध्ये हे कुणी बरोबर नव्हते. कारण 9ला मला विधानसभेचं तिकीट, एक पंचायत समिती सदस्य, काय पाहिलं माझ्यामध्ये मला माहित नाही, पण मला एक विधानसभेचं तिकीट मुंडे साहेबांनी दिलं. मला पंचायत समिती असताना, पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी मला विधानसभेत तिकीट दिलं. हे 2 माजी आमदार एवढे दिग्गज असताना त्यांना टाळून मला दिलं. त्यावेळेस ते माझ्यासोबत राहिले नाहीत, ते समोर गेले दोघे. त्यावेळेस आत्ताचे जे आमदार झालेत, सुरेश दस साहेब, त्यांची आणि माझी फाईट झाली होती. त्यावेळेस काय एक 17,000 मतांनी माझा पराभव झाला होता. मला 12 दिवस मिळाले होते. मला गावं सुद्धा माहित नव्हते सगळे, आणि कुणीच माझ्यासोबत नव्हतं. एकटाच लढलो होतो मी. कुणी म्हणजे नेते म्हणणाऱ्यापैकी कुणी बरोबर नव्हतं. मग त्याच्यानंतर परत 2014चं जे मुंडे साहेबाचं इलेक्शन ते मी हँडल केलं होतं. त्यावेळेस सुरेश दस साहेबांची त्यांची फाईट झाली होती. ते मी हँडल केलं आणि ह्या मतदारसंघामधून त्यांना लीड त्यावेळेस मिळालं होतं. खूप काळजी करत होते त्यावेळेस की मला लीड कसं होईल माझं म्हणून. पण दुर्दैव त्याच्यानंतर त्यांच्या सत्काराच्या दिवशीच म्हणजे ते येत असताना माझ्याकडे गायनाथगडाची जिम्मेदारी होती, भगवानगडाची जिम्मेदारी संतोष हांगेंकडे होती, नारायणगडाची जिम्मेदारी रमेश पोकळेंकडे होती, आणि तिथून मग परळीला पुढे जायचं होतं. ही तयारी आम्ही करत असताना सकाळी आम्हाला समजलं आणि त्यांचा दुर्दैव अंत्यदिन झाला. वास्तविक पाहता त्याच्यानंतर विधानसभेचे इलेक्शन लागले त्यावेळेस सगळे म्हणजे सर्वे माझ्या बाजूने होते. नाही, पण त्यावेळेस 2014 अशी परिस्थिती होती काका की 100% तुम्हाला तिकीट मिळेल. काय असं घडलं की ते धोंडे साहेबांकडे गेलं? नाही, त्याच्यामध्ये खूप मोठे विषय झाले. मी त्यावेळेस पैसा हा फॅक्टर माझ्याकडे कमी म्हणजे ते नसल्यामुळं त्यावेळेस समजा आता त्या लक्षात आलं तिकीट गेलं बाजूला समजा. त्यावेळेस मी 100% निवडून येत होतो. तरीही मी धोंडे साहेबाच्या शेवटच्या सभेमध्ये, मी आजारी असताना सुद्धा मला गॅस्ट्रायटिस झाला होता, मी शेवटच्या सभेत जाऊन भाषण केलं. आम्ही त्यावेळेस तुमचा एक व्हिडिओ बघितला, तुमच्या डोळ्यात अश्रू आलते की मी आता गोपीनाथ मुंडे गेल्यावर त्यांच्या मुलींना दगा देणार नाही. तर हा एक कार्यकर्ता काय असतं, म्हणजे काय भावना होती तुमची? आणि एक लक्षात घ्या, 52 वर्षानंतर त्या माणसाने आमच्या कुटुंबाला रेसमध्ये आणलं. वास्तविक पाहता मी कुठं राहिलो असतो, पंचायत समिती, जिल्हा परिषद इथपर्यंत राहिलो असतो. समजा विधानसभेमध्ये म्हणजे प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी केलं, आणि आम्ही असे आहेत की ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाहीत. कारण 52 वर्षापूर्वी माझे वडील होते, आणि नंतर मला आत्ता जो चान्स आला तो त्या माणसामुळं. प्रवाहामध्येच ते नसते तर मी येत नव्हतो. मग त्यांचे उपकार कसे विसरायचे. आणि त्यावेळेस इलेक्शनमधून माघार घेण्याचं कारण म्हणजे ते वारलेले होते आणि त्यांची मुलगी त्या ठिकाणी उभी होती. तुम्ही स्वतःहून माघार घेण्याचा निर्णय घेतला का तुम्हाला वरून सांगितलं गेलं? नाही, पंकजाताई आल्या होत्या तरीही मी स्वतःहून निर्णय तो घेतला. कारण तसं मग मला ऐकायचं नसतं, मी कोणाचंच ऐकलं नसतं. पण मी तो निर्णय घेतला की बुवा आपण आत्ता जर करायचं म्हणलं तर आपण साहेबांच्या मुलींना विरोध करू, आणि आपल्यावर एक दगाखोर म्हणून एक शिक्का पडेल, तर ते करायचं नाही, म्हणून मी त्यावेळेस थांबलो. 2014 ती गोष्ट झाली, आणि कदाचित तीच गोष्ट तुमच्या बाबतीत 2019 ला होती काय, अशी परिस्थिती त्यावेळेस होती? कारण आता जे तुमच्या विरोधातले आमदार आहेत ते 2017 अलीकडे आले होते. 2019ला त्याच्या आधी मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला 18ला समजा.
आणि अजितदादांनी त्यावेळेस मला सांगितलं होतं, पवार साहेबांनी सांगितलं होतं, मोठे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं किंवा तुला तिथं लढायचं आहे म्हणून. आणि मला माहित होतं लोक 100% मला साथ देतील आणि निवडून आणतील. वास्तविक पाहता धोंडे साहेबाची आणि माझी जर तुलना केली तर ते खूप मोठे आहेत माझ्यापेक्षा, खूप मोठा अनुभव आहे, बाकी सगळ्या गोष्टींनी मोठे आहेत. पण तरीही लोकांनी साथ देऊन मला त्यावेळेस 26,000 मतांनी मी निवडून आलो. तुमच्याबद्दल 2014 जी लाट होती त्यातली बरीच लाट ही 2019ला कायम राहिली. मी गेले 5 वर्ष, त्याच्या आधी तर लोकांना माझा अनुभव नव्हता की बाबा कसं काम. गेल्या 5 वर्षामध्ये लोकांनी माझी इमानदारी पाहिली, लोकांनी माझं, मी एकही रुपयाला कुठं भ्रष्टाचार केला नाही तेही लोकांनी पाहिलं. कामं ह्या मतदारसंघामध्ये यांच्या 20-20 वर्षात आले नाही ते कामं मी आणले. काका एवढं काम करतोय माणूस, तो प्रत्येक गोष्टीला म्हणजे कामाच्या बाबतीत बोलतोय किंवा काम करतोय, तरी ह्या पद्धतीचा पराभव का स्वीकारावा लागला, याचे कारण काही तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं? नाही, पराभव झालेलाच नाही माझा. आता जी महाराष्ट्रात जी सगळी चर्चा चालू आहे तेच घडलंय. असे काही ईव्हीएम बद्दल बोलताय? आता तुम्ही समजून घेतल्या पाहिजे काही गोष्टी. एक 4 बूथ असे आहेत की त्याच्यावर मला एक मत आहे. तिथल्या माझ्या एजंटच्या घरामध्ये 5 मतं आहेत आणि माझ्या गावातले तिथं 2 मतं आहेत. पाटोद्यामध्ये 7 मतं हे तर पडायला पाहिजे होते, तिथं 1 मत आहे मला. ज्या गावामध्ये 100 माझे पाहुण्यांची घरं आहेत तिथं मला 14 मतं आहेत. आणि 3 ते 4च गावात मी 3 अंकीमध्ये, बाकी याच्यामध्ये मी सगळीकडे 2 अंकीमध्ये राहिलोय. वास्तविक पाहता याला पराभव म्हणायचं का गेम म्हणायचं माझ्यात काही लक्षात येईना. एक तर तिकीट द्यायला मला उशीर झाला, त्याच्यानंतर काही माझ्या तुम्ही नेत्यांनी, विद्यमान आमदार असताना तुम्हाला वेळ झाला आणि असं झालं की महाविद्यालय त्यांच्याकडे तिकीट गेलं, तुम्हाला आलं, हे असं का घडलं, याचा काय प्रकार आहे, याच्याबद्दल तरी बोललं पाहिजे. आता ते फडणवीस साहेबांनी लावून धरलं होतं सुरेश त्यांना- धस साहेबांना तिकीट द्यावं म्हणून. कशासाठी होतं मला माहित नाही. आता सगळ्या इलेक्शनमध्ये मी बोललो काय ते, आणि त्याची प्रचिती त्याच दिवशी लगेच त्यांच्या विजयाच्या सभेमध्येच आली. हो, त्यांनी सरळ बोलले की त्यांनी आमचं काम केलं नाही, याच्याबद्दल काय म्हणजे? पंकजाताईवर ॲलिगेशन केले. हं. वास्तविक बात त्यांनी आले 2 सभा घेतल्या. आमचं तर धनुभवनी सभा सुद्धा द्यायला पाहिजे होती, ते आले नाहीत. दादांनी एकच सभा मला मिळाली अजितदादांची. दोन भाऊ आले नाहीत का कारण देऊन त्यांनी सांगितले का आम्हाला येता येत नाही? ते आधी सभा त्यांना जमलं नाही, नंतरच्या याच्यात काहीतरी त्यांच्या हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला. त्या जाणून दिवशी बुजून टाळलं असं काय वाटतं तुम्हाला? नाही, जाणून बुजून नाही म्हणता येत त्याला, पण ज्या पद्धतीने त्यांनी मदत करायला पाहिजे होती त्या पद्धतीने मला मदत केली नाही. धनंजय मुंडेंनी त्यांनी जी मदत, आणि त्यांच्या मानेवर मान टाकून मी राष्ट्रवादीमध्ये गेलो होतो. म्हणजे कुठली आठ शर्त केली नव्हती, आणि माझी काही अपेक्षा फक्त या मतदारसंघात अजून काही चांगलं काम करायचं होतं. आता हे जे त्या दिवशी सांगते सगळे बॅरेजेस वगैरे, ते सगळं मी फार एकदम मंजुरीला आणून ठेवलेलं आहे. काका, पण तुम्हाला त्यांनी इतक्या विश्वासाने घेतलं, नंतर तुमचं काम केलं नाही, हे सगळं आणि त्यांनी पुन्हा म्हणायचं काम केलं, हे षडयंत्राचं का भाग होते, काय नक्की याच्या पाठीमागे? असं नाही, का मला केलं? एवढं नाही सांगता येत याच्यामध्ये. पण मी पण तिकीट मिळाल्यानंतर तुम्हाला वाटलं होतं धनंजय मुंडे आपलं काम करतील? नाही, त्यांनी काम केलं नाही असं नाही म्हणत मी, हा. पण त्यांनी जो सपोर्ट मला ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे होता तो दिला नाही. याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली तुम्ही नाही, नाराजी नाही व्यक्त केली मी कोणापाशी करायची आता. त्यांच्याकडे? नाही, मी नाही बोललो अजून त्यांना. बोलणार आहे, भेटणार आहे मी त्यांना. पण वास्तविक पाहता इमानदारीचं जर हे फळ मिळत असलं तर इथून पुढं चांगले माणसं राजकारणामध्ये टिकणार नाहीत. ज्याला मतदारसंघाचा जो भल्याचा विचार करतोय, आणि ते जर लोकांना जर समजा, आता हे तर गेम झाली आहे समजा, पण त्याच्यामधून लोकांना जर ते मान्य असेल, समजा लक्षात घ्या, आता झालंय ते. आता जे झालंय ते मान्य नाही मतदारसंघाला. 77,000 मतांनी विजय झाला ही परिस्थितीच नाही, हे मान्यच नाही. आणि 22,000 मतं मला पडतात. म्हणजे इतकं डिव्हॅल्युएशन करायचं माझं की हा परत उठलाच नाही पाहिजे, एक प्लॅन झाला असं माझं मत आहे. पण मला सांगा, सकाळी 10ची जी सभा आहे माझी, त्या सभेला 25,000 लोक जमतात. 10चा टाइम दिला, कड्याची सभा, तिला 25,000 लोक जमतात. एक गटाच्या सभेला रात्री 10-10 वाजेपर्यंत 4-4 हजार लोक बसून राहतात. मग आता हे सगळं असताना मला 22,000 मतं कसे पडले याचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये एकही माणूस मतदारसंघामध्ये बाळासाहेब आजबे वाईट आहे किंवा तो चुकीचं वागला असं म्हणणारा एकही सापडू शकत नाही. काका, आम्ही सर्वे केला किंवा जे फिरलोत आम्ही किंवा तुमच्या चौरंगी लढतीमध्ये, लोकांच्या बद्दल आम्ही जे स्पष्ट ऐकले, त्यांचं असं मत होतं की काकांच्या बद्दल काम करण्याबद्दल आमची शंका नाही, फक्त काकांचा संपर्क कमी झाला. याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
संपर्क जिथं गरज आहे तिथं जात होतो मी. जिथं गरज आहे माझ्या घरातले माणूस जात होतं. आमदाराचं तुमच्या नेमक्या आमदाराकडून अपेक्षा काय आहेत हे लोकांनी सांगितलं पाहिजे. नुसतं आमदारांनी येऊन तुम्हाला इथं नुसतं भुलीत राहणं हे जर अपेक्षा लोकांची असते तर हे चुकीचं आहे. आमदार कशासाठी असतो? आमदार हा तिथून राज्यातून निधी त्यांनी आणला पाहिजे. या मतदारसंघाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आजही 150 कोटीचे बंधारे झाले तिथं. बॅरेजेस जे आता हे जे सांगतात आता समोरचे ते बॅरेजेस शिरूरमधले 2 बॅरेजेस आता कॅबिनेटला आहेत. बहुतेक आता ह्या कॅबिनेटमध्ये घेते ते घेऊ दिले नव्हते आतापर्यंत. आणि शिनावरचे 6 बॅरेजेस का बॅरेजेस याच्या पूर्वी झाले नाही? का उपजिल्हा रुग्णालय याच्या आधी मंजूर झालं नाही? शिरूरचे सगळे ऑफिस मी केले का? कृषीचे कार्यालय मंजूर झाले नाहीत? बऱ्याचशा कार्यालयामध्ये भाड्याने होते सगळे. ते सगळे कार्यालय मी आता आणलेत. दुय्यम निबंधक आणले, कृषीचे कार्यालय आणले, सगळे कार्यालय आता आणलेत. आत्ताही आष्टी तालुक्यामध्ये, आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही तालुक्यामध्ये जर तसं पाहिलं तर 300 कोटीच्या बिल्डिंग आता का चालू आहेत तिथं. 88 कोटीचं नुसतं उपजिल्हा रुग्णालय, 300 कोटीच्या बिल्डिंग आता सगळीकडे चालू आहेत. काका तुम्ही जे सांगता हे कामं जर होत असतील तर लोकांनी काय पाहिलं तुम्हाला इतकं म्हणजे लोकांनी नाही हो, लोकांनी केलंय. काय खेळ झालाय मला काही माहिती नाही. आता सगळ्या महाराष्ट्रात ज्याची चर्चा आहे ते इथेही महाराष्ट्र चर्चा आहे. इथेही मला हा पराभव मान्य नाही म्हणतोय मी. 22,000 मतं जर माझ्यासारख्याला जर पडत असले तर उद्या चांगले माणसं राजकारणात येणार नाहीत. हे उदाहरण पाहून लक्षात घ्या. चांगले माणसं येणार नाहीत. आणि ते जर खरं असेल, 22,000 जर खरंच जर मतं मला जर पडले असले तर मी सुद्धा राजकारणामध्ये राहायला नाही पाहिजे. म्हणजे गेल्या 5 वर्षातले सगळे कामं बघा. कोणत्याही गावात 150-200 गावात सभामंडप चालू आहे 10-10 लाख रुपयाचे. 250 गावात. काही ठिकाणी 20 लाखाचा, काही ठिकाणी 30 लाखाचा. का तर लोकांचे कार्य तिथं व्हावेत. प्रचाराच्या टायमाला सगळे गावाचे कव्हर झालते का? नाही, मी काय केलं होतं, काही आधी गावं कव्हर केले होते म्हणजे मध्ये, आणि मध्ये माझे जे 15 दिवस तिकिटाचे याच्यामध्ये गेले तो जो राहिलेला पिरियड ते गाव मी कव्हर केले. आणि नंतर मग गटाच्या बैठका चालू केल्या. गावं जाण्याचं किंवा जे असेल तिकिटासाठी संघर्ष करावा लागला. तिकिटासाठी फार शेवटच्या दिवशी मला बी फॉर्म मिळाला. मला मिळू देत नव्हते शेवटच्या दिवशी. आणि मी अपक्ष त्या दिवशी फॉर्म भरला. त्या दिवशी सुद्धा 20,000 लोक त्या ठिकाणी होते. ती रॅली ते तुम्हाला फोटो आहेत माझ्याकडे, मी टाकतो. हा, तर ती रॅली पाहिली त्यावेळेस तर मी अपक्ष म्हणून भरत होतो. कोणता नेता माझ्या पाठीशी नव्हता. तुम्हाला तिकीट मिळू देत नव्हते हे काय प्रकरण होतं? तुम्हाला विद्यमान आमदार आहेत तुम्ही. असं 2-3 ठिकाणी घडलं. भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीच्या जागा त्या ठिकाणी मागितल्या आणि भारतीय जनता पार्टीने तिथं तिकीट दिलं. वास्तविक पाहता हे व्हायला नको होतं. महायुती म्हणून काम करत असताना ज्या जागा त्याला सोडायच्या असं ठरलेलं असताना सुद्धा हे करायला नको होतं. आता ठीक आहे, झालंय. आता समजा आमदार सुरेश धस निवडून आले, त्यांनाही मी शुभेच्छा देईन. मी काही कोत्या मनाचा माणूस नाही. त्यांचा विजय झालाय. पण हे करत असताना हे जे घडलंय म्हणजे 22,000 मतं 4 नंबरला मी राहिलोय असं एक चर्चा सुरुवातीपासून उठवली जात होती. 4 नंबरला, अरे 4 नंबरला मी तर सगळ्यात मोठ्या सभा माझ्या होत होत्या. म्हणजे सगळ्यात मोठी सभा माझी झाली. मग हे चर्चा का उठवल्या? एक नरेटिव्ह सेट केला गेला लोकात. एक नरेटिव्ह सेट केला गेला आणि त्या नरेटिव्ह प्रमाणे काय असेल ते मला माहित नाही, पण हे घडलंय. तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला त्या दिवशी सभा इतकी गाजली तुमची, त्याच्यामधलं तुमचं जे वाक्य आहे की आता जर नादी लागला तर मी सरळ खोडावर गाव आहे, तर पूर्वीचा काय संघर्ष राजकीय का तुम्हाला एकदम म्हणजे एवढ्या तीव्रतेने राग घेण्याचे म्हणजे कसं होत काय? नाही, कार्यकर्त्यांना त्रास झाला तर मी त्या स्टेपला म्हणजे एक लक्षात घ्या, मी कधीही त्या स्टेपला जाईल. मी म्हणजे असं लेचाप्याचा माणूस नाही. मी माझ्या माणसासाठी मी मरायलाही तयार आहे. जे माझ्या जीवावर जीव टाकून जे माणसं आहेत त्यासाठी मरायला. मग त्याच्या केसाला धक्का लागत असला, त्याला जर त्रास होत असला तर माझ्या जागेवर कुणी आहे तेच बोलणार ना. मी असं कोणाला उद्देशून हे बोललेलं नाही, लक्षात घ्या. कोणाला उद्देशून नाही. पण ज्याच्या कुणाकून त्रास होईल त्याच्याशी मला संघर्ष तर करावाच लागणार आहे. आणि मी जर संघर्ष जर मी करणार नसलो, माझ्या माणसाला जर त्रास होत असला आणि मी संघर्ष करणार नसलो तर मी या क्षेत्रामध्ये राहायला नाही पाहिजे. या मतात मी कार्यकर्त्याला त्रास झाला, कार्यकर्त्याला आत्ताच्या इलेक्शन मध्ये नाही झाला, पण सुरुवातीला याला नेणं, त्याला सांगणं, त्याला दम देणं असं काही प्रकार झालते. म्हणून काही वाक्य मला वापरावं लागली. आणि मी जे बोलतो ते काही मोकार कधी बोलत नाही. म्हणजे मी त्या स्टेपला कधी जर तशी परिस्थिती आली तर येऊ शकतो.
हे पण सांगतो. त्याच्यामुळे मी हे ल्याचा प्याचा आहे असं समजायचं काही कारण नाही कोणी. आता 5 वर्षाचा कालावधी तुमचा होता, तो 5 वर्षाचा कालावधी सरला. हा राजकीय संघर्ष असतो, यशापयश असतं, परंतु तुमची पुढच्या काय दिशा असणार आहेत? हे पुढचे काय, मी याच्यामध्ये सक्रिय राहणार आहे. आणि जर खरंच हे जर चुकीचं झालेलं असं जर जनतेला वाटत असेल तर जनता आता पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे त्यात दाखवून देईन ना. जनता त्याच्यामध्ये दाखवून देईन किंवा हे खरंच जर मला 22,000 मतं असतील तर त्याच्यात जर नाही आलं, त्याच्यात समजा जनतेने जर साथ नाही दिली, तिथून पुढे मी विचार करीन माझ्या पुढच्या जीवनामध्ये काय करायचं ते. आमचे भाऊन ते तर आत्ता म्हणजे इतक्या याच्यामध्ये आहेत आमचे दोन्ही थोरले बंधू, ते म्हणतात पुढची पिढीतलं आपलं कोणी याच्यात यायचं नाही या क्षेत्रामध्ये. त्यांना जिव्हारी लागला असेल. अहो जिवारी म्हणजे सांगा ना तुम्ही, एवढं 20-20 वर्षात जे ह्या लोक करू शकले नाहीत त्या मी 5 वर्षात करून दाखवले. त्यातले फक्त 2 वर्ष मला मिळाले. दोन वर्ष करोनात गेले, 1 वर्ष सत्तेच्या बाहेर होतो मी. आणि मी कुणाची तक्रार करणं किंवा कुणाला त्रास देणं याच्यासाठी राजकारणात आपण नाही येत आणि केलंय नाही मी ते कधी. फक्त आमदार हा ह्या मतदारसंघाचं भलं पाहणारा पाहिजे, तिथली डेव्हलपमेंट करणारा पाहिजे. अहो आम्ही जर डेव्हलपमेंट केली तर तुमचं जीवनमान उंचवणार आहे. नुसतं आम्ही तुमच्या सत्यनारायणाच्या पूजेला येऊन बसलो आणि तुमच्या वास्तुशांतीला सुखादुखात जाणं हे मी करतो. फार वास्तुशांती आणि जागरण गोंधळामध्ये मी जात नाही. सगळ्या गोष्टी नाही शक्य होत नाही, जातही नाही. मग मुलं वगैरे हे ते जाते समजा, तर तिथपर्यंत शक्य होत नाही. मग आमदाराला वेळ कसा पाहिजे की त्यांनी मुंबईला गेलं पाहिजे आठवड्यातून 2-3 दिवस, तिथून निधी आणला पाहिजे, खाली त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. माझं एकही काम कुठलं बोगस तुम्ही दाखवा, बोगस कामं मी कोणाला करू देत नाही. प्रचारात पाण्याच्या बद्दल बरंच बोललात, तर काय कामं झालीत किंवा राहिलेत पेंडिंग कशी? 150 कोटीचे बंधारे आता झाले. माझ्या डोक्यातला जो कल्पना होती, ज्या सगळ्या नद्या आहेत आपल्या, तुम्हाला यातलं किती पण काम आणता आलं म्हणजे तुम्ही नाही आत्ता झालेलं आहे साहेब. काही पूर्वीचे जे झालेले बंधारे आहेत, गेट टाकायच्या आधीच त्याचे स्लॅब पडले, पडून गेलेत. काही ठिकाणी त्याला गेटच नाही टाकले. अशी 25 नावं सांगतो मी तुम्हाला. आता मी जेवढे कामं केले तेवढे. आता काल सुद्धा एक बंधारा लिकेज होता, मला फोन आला ब्रह्मगावून, निंबाळकर म्हणून त्यांचा फोन आला होता. मी लगेच गुत्तेदाराला फोन केला, ते लिकेज बंद कर, ते लिकेज बंद झालं पाहिजे म्हणलं. कारण पाणी जर आता जर बंद झालं तर परत कुठं. मी आता ज्या गावात गेलो तिथं लोकांनी मला नेलं दाखवायला, तुम्ही केला बंधारा बघायला चला. फुल बंधारे भरले नाही, त्याच्यात समाधान मानणारे माणसं आहेत. पाऊस जास्त झाला त्याच्यात समाधान मानणारे माणसं आहेत आम्ही. हे त्याच्यातून काय, आम्ही कुणाच्या घरी प्रत्येकाच्या काही पोच नाही करू शकत किंवा, पण ह्याच्यातून लोकांचं जीवनमान जे उंचवतं त्याचा फायदा लोकांना होतो. 1000 लोकांना त्या बंधाऱ्याची फायदा. माझ्या गावाची तर जर पाहिलं, इथं पहा, दादेगावला जा, डोंगरगणला जा, शिरापूरला जा, पलीकडे वरती त्या वरच्या खुंटेफळला जा, खाली पाटोदेकडे जा. पाटोदेकडेही बऱ्याच गावांमध्ये झाले, शिरूरमध्ये बऱ्याच गावांमध्ये झालेत. अजूनही काही बंधाऱ्यांचे कामं चालू व्हायचे. बॅरेजेस आहे, ती बॅरेजेसची कल्पना मी आत्ताच्या याच्यात काय याच्या आधी बॅरेजेस केले गेले नाही. बॅरेजेस आपल्या इकडे एकही बॅरेज नाही. ते 6 आणि हे 2, 8 बॅरेजेस आता मंजुरी स्टेटला आहेत. त्याचे श्रेय आता कुणी घेत असेल तर काय हरकत नाही. तुम्ही प्रचार सभेत वेळेस म्हणले होते की आता मी दोन्ही सभेला बोलणार आहे. कदाचित आम्हाला असं वाटलं तुम्ही दोघं एकत्र असता, पण काय गणित झाली पुढे नाही जमलं. धोंडे साहेबांशी बोलायचं म्हणजे त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर, म्हणजे ज्यावेळेस मला तिकीट मिळालं त्यावेळेस त्यांना उभंच राहायचं असं दिसल्यानंतर मी काही त्यांना बोललो नाही. आणि प्रचाराच्या याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही बोलणं झालं नाही आमचं. तुमची चर्चा फॉर्म भरल्यावर झाली का अगोदर झाली? नाही, फॉर्म भरायच्या आधी चर्चा झाली होती. मुंबईला त्यांना दादांनी त्यांना मला आणि सुरेश दस साहेबांना मला तिघांनाही बोलवलं होतं की बा एकोप्याने काहीतरी करा म्हणून, पण त्यावेळेस कुणी तयार झालं नाही. नंतर मग मी तिकीट आणलं, त्यांनाही माझ्या आधी तिकीट मिळालं. धोंडे साहेबांनी राहिलं, म्हणजे ठीक आहे, जे व्हायचं असेल ते होईल. आपल्या चांगुलपणाची पावती लोक देतील असं मला वाटत होतं. पण समजा जे काही प्रकार मतदारसंघात झाले, जे काय ऐकायला येते, जर त्याच्यावरच जर लोक जाणार असले, समजा त्याच्यावर ठीक आहे, तात्पुरतं तुम्ही जर पाहत असले, तात्पुरतं घडलेलं तर वेगळं आहे, पण तात्पुरतं त्याच्यावर जर झालं असलं, जर 22,000 मतं मला असले आणि तात्पुरतं खरोखरच, आणि जर त्याच्यावर जर होत असेल तर मग चांगला माणूस राजकारणात टिकू शकत नाही. बरं, तुम्ही 5 वर्ष काम केलंय आष्टी, पाटोदा, शिरूर या मतदारसंघातील लोकांना काय सांगायचं किंवा ह्या मतदारसंघाबद्दल तुम्हाला वाटणाऱ्या भावना काय आहेत? काम केलं पाहिजे, कामाची अपेक्षा धरली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रासारखं आपण हे केलं पाहिजे. मी तर प्रत्येक ठिकाणी आव्हान करतो पोरांना, प्रत्येकालाच नोकरी लागू शकत नाही, प्रत्येकच व्यवसाय टाकू शकत नाही. आणि शेती ही अशी आहे की कितीही लोक आले तरी त्याच्यामध्ये सामावून जाऊ शकतात शेतीमध्ये.
आता आपण म्हणतो शेती परवडत नाही, पण पिढ्यानपिढ्या आपण जगत कशावर आलो. आजही मी आता तुम्ही पाहताय कुठं होतो मी, आता गव्हाचं पाणी चालू आहे, मी तिथं आता आपण गेलो होतो. याच्यात जो आनंद आहे किंवा याच्यातून जे मिळणारे, कष्टातून मिळणारे जे जे सुख असते पैशात, ते चांगलं असते असं माझं मत आहे. आणि हे जर करायचं असेल तर आपल्या इथं पाणी पाहिजे. आपल्या तालुक्यात स्थलांतर भरपूर आहे, बाहेर जावं लागतं रोजगारासाठी, याच्याबद्दल आता 1.68 TMC पाणी आलं, तर हे म्हणते शिंपोरा खुंटेपळ आम्ही शिंपोरा, ते मी आमदार झाल्यानंतर सगळं बदललं. पहिलं 3 ठिकाणी पाणी टाकायचं उचलायचं होतं, मी सगळं बदललं. त्याच्यानंतर पर्यावरणची मान्यता मी 4 महिन्यात आणली, जी 7 वर्ष मिळाली नव्हती, 4 महिन्यात आणली. शिंपोरा, मी कर्जतला कॉलेजला होतो, मला सगळं माहिती आहे. शिंपोरा तिथं माझे पाहुणे आहेत, तिथून ते पाण्याची ती लाईन टाकायला लावली. इंजिनियर लोकांना माहिती आहे, आणि ते सर्व परत ते सगळं चेंज केला. त्याचं टेंडर निघलं, ते टेंडर यांनी थांबवलं 1 वर्ष. ते थांबवायला नको होतं, कारण आपल्या मतदारसंघाला कुठून तरी बाहेरून पाणी येतं, याचा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे. राहिलेलं 4 TMC पाणी सुद्धा आणून जर वरती टाकलं तर सगळा तालुका तिथून पाण्याखाली येऊ शकतो. हा आष्टी तालुक्यातला विषय. आणि पाटोद तालुक्याची जी कल्पना मी मांडली, ती कल्पना आज ते सांगते. माझं असं म्हणणं आहे की 40-45 किलोमीटर जर पाईपलाईन केली, आता जे पश्चिम वाहिनीचं पाणी यायचं आहे, ती जर 40-45 किलोमीटरची पाईपलाईन केली, तर शिरूर तालुका आणि पाटोद्यातले खालचे 2 गट हे पाण्याखाली येऊ शकते. आणि पश्चिम वाहिनीचं जे पाणी येणारं माजलगाव मधून इकडून येणार आहे, त्याच्यामध्ये उर्वरित पाटोद तालुका पाण्याखाली येऊ शकतो. आता 2 गोष्टी शेतकऱ्याला गरजेच्या आहेत. एक तर आपली कष्ट करायची तयारी, पण शाश्वत आपल्याकडे पाऊस पडत नाही. 4-2 वर्ष पाऊस पडला की समजा 2 वर्ष दुष्काळात जर गेले, तर त्या 2 वर्षामध्ये परत आपण 10 वर्ष दिवस येतो. त्याच्यामुळे शाश्वत पाणी जर कुठलं बाहेरचं जर आपल्याला मिळालं, आणि त्याच्यासाठी लाईटचं काम मी मोठ्या प्रमाणात करून ठेवलंय. मी आता 9 सबस्टेशन आपले मंजूर आहेत. 9 सबस्टेशन याच्या आधी कधीच मंजूर झाले नव्हते एकाच वेळेस. RDSS मध्ये टाकले मी ते. 7 ठिकाणी ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर मंजूर आहेत. 568 डिप्या मी मंजूर केलेल्या आहेत. आष्टीला 50चा ट्रान्सफॉर्मर आता बसला आहे, म्हणजे आष्टी 132 होतं ते 150 झालंय. पाटोद्याला 220, पाटोद्याला गरज नाही. शिरूर सारख्या शहराला सबस्टेशन पाहिजे होतं, ते मंजूर केलंय, कारण ब्रह्मनाथ म्हणून तिथं लाईट आहे, ती लाईट त्या शहराला पुरत नव्हती. म्हणजे फक्त काम इथं काय चांगलं केलं पाहिजे एवढीच भावना फक्त मनात ठेवून गेले 5 वर्ष राहिले. पैशाला कधी महत्व दिलं नाही. परवाच्या याच्यात असं भाषण झालं की घरं भरले, एकही रुपया कुठून घेतला नाही. कोणत्याच ऑफिसचा एकही रुपया कुणालाही मागितला नाही, कोणत्याही अधिकाऱ्याला विचारायचं. आणि 5ही पैसे कोणत्या कार्यकर्त्याचे कोणत्या कामाचे घेतले नाहीत 5 वर्षात. हो, विचारा माझ्या कार्यकर्त्यांना. पण मग यांच्याकडनं फक्त घर भरण्याचंच काम झालं असा आरोप होतो तुमच्याकडे. कसं घर भरण्याचं? काय घर भरलं आम्ही काय जमिनी विकत घेतल्या का कुठं, किंवा आम्ही काय केलं? आमच्या कष्टावर आणि आमचं उत्पन्न आहे जे येतं शेतीचं, त्याच्यात आम्ही समाधानी आहेत. आमचे 3 भावाचं मिळून आम्ही जर पाहिलं तर आमचं कोटभर रुपयाचं शेतीचं उत्पन्न आहे. आता माझ्याकडे 40 एकर ऊस आहे. आमचा सगळ्यांचा मिळून जर धरला, सगळ्यांचा जर आमचा 60-70 एकर ऊस आहे आता. त्याच्यामुळे काय, त्याच्यात आम्ही समाधानी आहेत. आता दाऱ्यावर खानदानी आता शेतकरी मी खानदानी शेतकरी. आता घरचे सगळे रानानीच असतात आमचे. त्याचं काय, त्याच्यात अभिमान आहे त्याचा आम्हाला. ज्यावेळेस सभा होत होत्या त्याच्यानंतर बऱ्याच, मला वाटतं शिरूरची सभा एक झाली आणि आष्टीची सभा झाली, अशा 2 ठिकाणी पंकजा मुंडे सभा झाल्या. आणि विजय सभेत त्यांनी ज्यावेळेस ते स्पष्ट केलं, त्यावेळेस मतदारसंघातला अलोट प्रतिक्रिया आल्या. त्याच्यामध्ये बऱ्याचदा काही लोकांना मग तुमची आठवण झाली, काही लोकांना दोडे साहेबची आठवण झाली. तर यांनी अगोदर बोलायला पाहिजे होतं, अशा ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरती. लक्षात घ्या, मुंडे साहेबाचे उपकार आहेत ते मी तर सभेत सांगत असतो, पोरांना सुद्धा सांगून जाईन, ह्या कुटुंबाच्या विरोधात कधी जायचं नाही. ह्या जातीचे आम्ही आहेत, खानदानी माणसं आहेत आम्ही. काम सरलं की 2 दिवसात लगेच काहीतरी वरून आशीर्वाद कोणाचा मिळवायसाठी लगेच आरोप करणाऱ्यापैकी मी नाही. कुणाच तरी तिकडे लगेच आश्रय मिळावा आणि पुढचा उद्देश सफल व्हावा, असं जर कुणाच्या डोक्यात असेल म्हणून जर बोलत असले, ते चुकीचं आहे. त्यांच्या आरोपात तथ्य वाटत नाही. सुद्धा नाही होऊ दिले. त्यांच्या आरोपात तथ्य वाटतं. काय तथ्य आहे त्यांच्या आरोपात? कशात तथ्य आहे? ठीक आहे, त्यांच्याकडे PF यांनी 4-2 ठिकाणी केलं असेल, मान्य आहे मला. आता धनुभाऊच्या कोणी 4-2 जणांनी खाली सांगितलं असेल म्हणून मी धनुभाऊवर लगेच आरोप करणं हे बरोबर नाही. हे लगेच बरोबर नाही. आपल्या जिल्ह्याचं ते एक नेतृत्व आहे, ठीक आहे. आता त्यांनी ज्या प्रमाणात करायला पाहिजे त्या प्रमाणात त्यांच्याकडून झालं नाही, हे तर मी म्हणलो तुम्हाला. बीड लगेच जिल्ह्यात मी त्यांच्यावर काहीतरी बेछूट सुटायचं, ते अवलादीचं मी नाही. बीड जिल्ह्यात मराठा आमदार येऊ द्यायचा नाही असं षडयंत्र झालं असं त्यांचा आरोप. नाही, असं कोण आहे? माजलगावला कोण आहेत? प्रकाशदादा आलेत, याला कोण आलेत, कुठं
आपलं गेवराईला विजयसिंह आले, इथंही ते आले स्वतः. असं थोडंच आहे. 6 पैकी 3 आहेत हे. आता नमिता मुंदडा तिथं राखीव असल्यामुळे ते आल्यात. संदीप तिथं पहिले आमदार असल्यामुळे ते तिथं आलेत. 3 हे आणि 3 ते बॅलन्सिंग आहे. ह्यावेळेस जर दोंडे साहेब नसते तर तुम्हाला फायदा झाला असता? नाही, 100% झाला असताना. दोंडे साहेब जर नसते तर मग त्यांनी मला साथ दिली असती असं माझं मत आहे. कारण आता गेल्या वेळेस यांनी हे म्हणतात मी साथ दिली मागच्या वेळेस म्हणून तुम्हाला 1.25 लाख मतं होते आणि आता तुम्हाला तुमची लायकी लोकांनी दाखवून दिली डिपॉझिट वगैरे. ठीक आहे, जे असेल ते असेल. तुम्ही गेल्या वेळेस मदत केली, मान्य आहे मला. तुम्ही मदत केली, पण तुमच्या कोणत्या कारणास्तव केली हे बी थोडंसं लक्षात घ्या. त्यावेळेस लोकच ऐकायला तयार नव्हते, अशी परिस्थिती होती. आणि ठीक आहे, तुम्ही केली त्याचाही जाण आम्हाला आहे. पण लगेच तुम्ही माझ्यावर आरोप केले की मी तुमच्या देवस्थानचं काढलं, अमुक केलं तमुक केलं. त्यावेळेस पार्टीनीच जर सांगितल्यानंतर काही गोष्टी जर करावं लागल्या तर ते करावंच लागत असतात. तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या ठिकाणी असते तर ते. पण असे कुणाचे पार उचकून काढन, अमक्याला साथ दिली आणि तमक्याला दिली, इतके बारीक चिमटे घेणारा माणूस मी नाही. मला जर नाही पटलं तर मी समोर येऊन बोलणारापैकी आहे. मी असं माग कुणाला बोलणारापैकी मी नाही. आणि मला एखादी गोष्ट नाहीच करायची तर ब्रह्मदेवाने जरी सांगितलं तरी मी नाही करणार. हे होते बाळासाहेब आजबे. त्यांनी आता मतदारसंघातले त्यांचे जे तुम्ही ऐकले ते सांगितले, परंतु आपल्याशी जर अशा पद्धतीने लोक वागणार असतील किंवा प्रामाणिक माणसाला 2014ला आपण प्रामाणिक काम केलं, 2009ला प्रामाणिक केलं, प्रामाणिकपणे आपण समोर आलो, पण प्रामाणिकपणा जर हे फळ असेल तर राजकारणात राहावं का नाही असा विचार आपल्याला करण्याची वेळ आली. कारण त्यांनी त्यांच्या मताबद्दल सुद्धा त्यांना त्यांच्या मनात शंका आहे की हे होऊच शकत नाही, आणि जर हे खरं असेल तर आपल्यासारख्या माणसाने राजकारणात राहू नये असंही ते बोलले. तर आपण थांबूयात. गणेश पोकळे, आष्टी, शिराळ, लेट्सअप मराठी.